तर्रीची तार, रस्स्याची धार, चोखंद जिभेवर झणझणीत वार, यालाच म्हणतात ओम बजरंग मिसळ पाव। बनेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया, बनेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया, लेकिन बनेगा कब इंडिया? जब खाएगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया। चलता देवल पूजले पत्थर से क्या काम, चलता देवल पूजले पत्थर से क्या काम, जितने पूजे आत्मा उतने शालिग्राम। नमस्कार, राम राम मंडळी, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र याच्यासाठी का येणाऱ्या 19/2/2026 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या नाही तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। आणि महाराजांचं कार्य हे आभाळापेक्षा मोठं असल्यामुळे त्यांची जयंती तेवढ्या ताकदीने तेवढ्या जोराने साजरी करा। जय महाराष्ट्र। सर्व मिसळ प्रेमी खवय्यांचे ओम बजरंग मिसळ पाव नाशिक येथे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। मस्त धुंद धुंद पावसाचं वातावरण गेलेलं आहे, गुलाबी थंडीचा काळ आलेला आहे आणि अशा गुलाबी थंडीमध्ये मस्त गरमागरम वापरलेली रुचकर झणझणीत व आरोग्यदायी अशी ओम बजरंगची काळ्या मसाल्याची स्वादिष्ट अशी मिसळ म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच, दुसरं काय। तर मित्रांनो, कधी येत आहे अशी झणझणीत मिसळचा आस्वाद घ्यायला, टेस्ट घ्यायला, स्वाद घ्यायला आम्ही आपल्या प्रतीक्षेत ओम बजरंग मिसळ पाव। मिसळ मध्ये येतात पोहे, या पोह्यांमधून तुम्हाला मिळतं कॅल्शियम फायबर। मिसळ मध्ये येते 2 प्रकारची शेव, त्या शेव पासून तुम्हाला मिळतात कार्बोहायड्रेट। मिसळ मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मोड आलेलं कडधान्य। त्या कडधान्यामध्ये प्रामुख्याने असतात मग हिरवे मूग, सोयाबीन, वाटाणे, शेंगदाणे, चवळी इत्यादी विविध धान्य उत्कृष्ट प्रथिनांचा उत्तम असा स्रोत आहे। मिसळचा सगळ्यात महत्वाचा घटक येतो तर्री। हे मिसळचे जे मसाले वापरले जातात ते काळ्या मसाल्याचा मसाला आहे। आमची तुम्हाला विनंती आहे, यावर आमच्या काळ्या मसाल्याची मिसळ खावी। आणि जर तुम्हाला पोटात गडगडल्यासारखं वाटलं, पोटात जर वाटलं, पोट असं गॅस सारखं वाटलं, तर मी ऍसिडिटी झाली तर सगळा खर्च मी करत। एवढा कॉन्फिडन्स, एवढा आत्मविश्वास आम्हाला कुठून येतो? या 2 गोष्टींमुळे। एक तर जे मिसळला घटक पदार्थ वापरायचे ते चांगल्या दर्जाचे वापरायचे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोडणी। जी मिसळला मसाल्यांना फोडणी येते ती जर कच्ची राहिली तर हे तुम्हाला त्रास होऊ शकतात। मिसळची फोडणी जर चांगल्या पद्धतीने दिली, चांगलं तिचं हे केलं तर तिची चव, तिचा स्वाद, तिची टेस्ट, तिचा आरोमा हे काही, तिची रंगत काही वेगळीच असते। भूखे को अन्न, भूखे को अन्न, प्यासे को पाणी, जय बाबा वारपाणी ही आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती जगण्याचा आम्ही येथे प्रयत्न करत आहोत। तर सगळ्यांना, आपल्या खवय्या प्रेमींना आमची आग्रहाची विनंती, कधी येत आहे आपल्या लाडक्या ठिकाणी मिसळ पाव खायला? ओम बजरंग मिसळ पाव सकाळी 7 वाजेपासून दुपारी 3:30 वाजेपर्यंत आपल्या सेवेत सदैव तत्पर, अशोक स्तंभाच्या अगदी समोर, लोटस कॅपिटलच्या बाजूला। ओम बजरंग। वेलकम फूडी, स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या चॅनलवर। आज काय खायचं मध्ये, आज काय खायचं मध्ये आपण आलोय नाशिक नगरीमध्ये, अशोक स्तंभाच्या समोर, वर्ल्ड फेमस, नाशिक मधली वर्ल्ड फेमस जय बजरंग मिसळ मध्ये। बघूयात या मिसळ मध्ये काय खास आहे ते। काळ्या मसाल्याची मिसळ आहे, काय टाकलं का याच्यामध्ये? झटका आहे, झटका। अप्रतिम चव आहे, उगाचच नाही लोक इथे गर्दी करत। सकाळी 7 वाजल्यापासून ही मिसळ चालू असते आणि कंटिन्यू चालू असते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत। जर नाशिक मध्ये येऊन ओम बजरंग मिसळ नाही खाल्ली तर मिसळचा शोध पूर्ण होत नाही। फार अप्रतिम चव आहे, म्हणजे मी ट्राय केलेल्या काही उत्कृष्ट मिसळ पैकी ही एक आहे। यांचा नंबर नक्की पहिल्या 5 मध्ये लागतो। तुम्ही जर नाशिक मध्ये येत असाल, अशोक स्तंभच्या बाजूला ओम बजरंग मिसळ ट्राय करायला अजिबात विसरू नका। मस्ट ट्राय प्लेस, मस्ट विजिट प्लेस इन नाशिक। हे काका आपल्याला इथे भेटलेले आहेत, व्हिडिओ शूटिंग चालू असताना काकाने आपल्याला मुद्दाम खास बोलवलंय, कोल्हापूरहून ते इथे खास मिसळ खाण्यासाठी आलेले आहेत। काका, मिसळ कशी वाटली? मिसळ अतिशय सुंदर होती आणि खरं तर कोल्हापूरला आमच्याकडे 2 मिसळ अतिशय प्रसिद्ध आहे, एक तर फडतरींची मिसळ आणि दुसरी बावड्याची मिसळ। आता कोल्हापुरी मिसळ म्हटलं की त्याच्यामध्ये तांबडा पांढरा टच येतो आणि म्हणून मला उत्सुकता होती की नाशिकची मिसळ कशी आहे, आणि म्हणून मी खास इथं आलो बजरंग मिसळ या ठिकाणी। आणि या मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे काळ्या मसाल्याची तर्री, हे या मिसळीचं वैशिष्ट्य।
तर प्रत्येक ठिकाणची जी खाद्य संस्कृती असते ती अगदी वेगळी असते. तर कोल्हापूरची जशी फडतरेंची मिसळ प्रसिद्ध आहे किंवा बावड्याची मिसळ प्रसिद्ध आहे, तशीच नाशिकची ही मिसळ मला अतिशय सुरेख वाटली. आणि विशेष म्हणजे मला असं वाटलं होतं की तांबडा पांढरा नसेल तर इथं ठसका लागेल का नाही, पण इथल्या तरीमध्ये सुद्धा तेवढाच ठसका आहे. आणि नक्कीच नाशिकमध्ये आल्यानंतर ही मिसळ अवश्य टेस्ट करावी असं मी आवर्जून सांगेन. थँक्यू बघा, थँक्यू. मला असं वाटतं तुमच्याकडे बघून की तुम्ही अस्सल खवय्ये आहात. करा मित्रांनो, तुम्ही देखील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट. आणि या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छिन की तुम्ही कोल्हापूरला गेल्यानंतर फडतरींची मिसळ आणि बावड्याची मिसळ नक्की टेस्ट करा. अवश्य अवश्य. आपला कोल्हापूरचा ब्लॉग येतोय मित्रांनो नेक्स्ट मंथ मध्ये. सो स्टे ट्यून आणि आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्ही अजिबात मिस नाही करणार. चलो बाय बाय, थँक्यू.